पनवेलमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळा पार पडला। यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामशेठ ठाकूर यांना आधुनिक एकलव्य असे संबोधत त्यांच्या शिक्षण प्रेम, समाजसेवा आणि रयत शिक्षण संस्थेला दिलेल्या 135 कोटी रुपयांच्या योगदानाचे कौतुक केले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही रामशेठ ठाकूर हे विकासाचे कणखर नेतृत्व असल्याचे सांगत रायगडमध्ये भाजप वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे नमूद केले। उलवे येथे झालेल्या या कार्यक्रमात रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन करण्यात आले। हजारो नागरिक, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला। गरीब कुटुंबातून संघर्ष करत मोठे झालेले रामशेठ ठाकूर यांनी शिक्षण, रोजगार, समाजसेवा आणि भूमिपुत्रांच्या हक्कासाठी आयुष्यभर कार्य केले। आपल्या भाषणात त्यांनी जुन्या आंदोलनाच्या आठवणी सांगत जनतेच्या प्रेमामुळेच आपण मोठे झालो असल्याची भावना व्यक्त केली। या कार्यक्रमात राम पर्व या विशेष पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले। लोकसेवा, शिक्षण प्रेम आणि समाजकार्याचा प्रेरणादायी संदेश देणारा हा अमृत महोत्सवी सोहळा ऐतिहासिक ठरला। प्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीने रामशेठ ठाकूर यांचं अभिष्टचिंतन करतो आणि आई भवानीला प्रार्थना करतो की त्यांचं समाज कार्य असंच अविरत सातत्याने चालत राहो आणि त्याकरता आई भवानी त्यांना उदंड आयुष्य देवो, उत्तम आरोग्य देवो, अशा प्रकारची आईच्या चरणी प्रार्थना करतो। आजचा सत्कार हा केवळ एका व्यक्तीचा सत्कार नाही, हा सत्कार एका सामान्य माणसाने असामान्य कसं व्हायचं याचा जो मंत्र आपल्याला दिलेला आहे त्याचा सत्कार आपण सगळे लोक मिळून करतो। आताच आपण बघितलं रामशेठ ठाकूरांचं जे आयुष्य आहे, छोट्याशा गावामध्ये जन्माला आल्यानंतर शिक्षण पूर्ण त्यांनी केलेली मेहनत आणि विशेषतः कर्मवीर भाऊराव पाटलांनी जी रयत शिक्षण संस्था सुरू केली त्या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेण्याची संधी त्यांना प्राप्त झाली आणि त्या काळामध्ये त्यांच्यासारख्या होतकरू पण सर्वसामान्य विद्यार्थ्यांकरता कमवा आणि शिका अशा प्रकारची जी योजना सुरू करण्यात आली होती, त्या योजनेमध्ये मेहनत करायची, कमवायचं आणि शिकायचं अशा पद्धतीनं आपलं शिक्षण हे रामशेठ पाटलांनी त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि त्यानंतर ते इथल्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून त्यांनी आपली शाळा, शैक्षणिक संस्था, अनेक मुलांचं शिक्षण या सगळ्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आपलं संपूर्ण जे आयुष्यात कमवलेलं आहे ते लावण्याचं काम त्यांनी केलं आणि अनेकांच्या जीवनामध्ये शिक्षणाचं जे काही पुण्यकर्म आहे ते करण्याचं काम रामशेठ ठाकूरांनी केलं। पण त्याच वेळी ज्या रयत शिक्षण संस्थेने त्या ठिकाणी त्यांना संधी दिली, ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या योजनेतनं त्यांना शिकायला मिळालं, मला असं वाटतं की जशी एकलव्याने आपली गुरुदक्षिणा दिली होती तशी गुरुदक्षिणा देणारे आमचे रामशेठ ठाकूर आहेत। या रयत शिक्षण संस्थेच्या जवळपास अनेक प्रमुख इमारती, शाळा असतील, कॉलेजेस असतील, याला सढळ हाताने त्यांनी मदत केली। आत्ताच महेशजींनी सांगितलं 135 कोटी रुपये आणि दरवर्षी एकही वर्ष असं जात नाही की ज्या वर्षी रामशेठ ठाकूर रयत शिक्षण संस्थेला त्या ठिकाणी आपली मदत देत नाही। त्यामुळे एकलव्याप्रमाणे आपली गुरुदक्षिणा गुरुने न मागता देणारे अशा प्रकारचे रामशेठ ठाकूर हे आपल्याला खरोखर अतिशय प्रेरणा देणारे आहेत। आणि एवढंच नाही तर एकीकडे संघर्षाची एक फार मोठी गाथा ही रामशेठ ठाकूरांची आहे आणि म्हणूनच भूमिपुत्रांनी त्यांना थेट लोकसभेमध्येच पाठवून दिलं। हा असा नेता होता
की डायरेक्ट लोकसभेपर्यंत पोहोचला आणि मुंबई ही या रायगड जिल्ह्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये करणार आहे. खरी पुढची मुंबई इथेच होणार आहे. मुंबईचं आणि महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं ग्रोथ इंजिन हे असणार आहे. आता देशामध्ये सर्वात जास्त डेटा सेंटर असतील, सर्वात जास्त टेक्नॉलॉजी असेल, सर्वात जास्त जॉब्स असतील, सगळ्या गोष्टी याच ठिकाणी तयार होणार आहेत. पण जेव्हा जेव्हा या क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये ठळकपणे जी नावं लिहिली जातील त्यातलं एक नाव हे रामशेठ ठाकूरांचं असेल हे मात्र या ठिकाणी मी सांगू इच्छितो. रामशेठ ठाकूर यांचा आपण अमृत महोत्सव साजरा करतो. पण खरं म्हणजे अनेक सत्काराचे कार्यक्रम असे असतात की त्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर आपल्याला काय बोलावं आणि काय बोलू नये हे सांगतात. पण आज आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत ते मनातून आणि हृदयातून रामशेठ ठाकूर यांच्यावर प्रेम करणारे आहेत. आणि हे प्रेम याकरता आहे की त्यांचं कार्य, कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व याचा आपल्या सगळ्यांना जवळून परिचय आहे.